नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. उद्धव ठाकरे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या धाड प्रकरणी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे समोरच्यांना धाकधूक असल्याचे सूचक विधान. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 8 पुतळ्यातून एका पुतळ्याची निवड. वर्षभरामध्ये पुतळ्याचे अनावरण करणार. आता बघूया सविस्तर बातम्या. ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने धाड टाकल्या प्रकरणी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सूचक विधान केले असून समोरच्यांना धाकधूक लागल्याचेही ते म्हणाले. ईडीची जी धाड पडली ही कायदेशीर बाजू आहे. ठाकरे गट म्हणून धाड पडलेली नाही किंवा ईडीची चौकशी नाही, की वायकर म्हणून ही ईडीची चौकशी चालू आहे. किंवा अशा गटातटाच्या अशा ईडी चौकशी होत नसतात. कायद्याच्या बाजू आहे, त्या कायद्याच्या बाजू तपासते आणि काय असेल त्यातून निष्पन्न होईल. बरं, ते विरोधक म्हणतात की तुम्ही धाडी फक्त ठाकरे गटावर टाकताय, शिंदे गटावर का टाकत नाही. ते असं थोडंच, कोण म्हणलं शिंदे गट असं थोडंच. याच्यात गटाचा संबंध येत नाही. याच्यात काही गट तट नसतो. ईडीला जिथं वाटेल तिथं ते चौकशी करतात, धाडी टाकतात. त्याच्यात काही गट वगैरे काही नसतात. आणि काही नसेल तर घाबरण्याचं काय कारण आहे. जर काही नाही होऊन त्यांना चौकशी झाली तरी घाबरण्याचं काय कारण. उद्या फैसला आहे तुमचा, काय म्हणणं, धाकधूक आहे का? आम्हाला अजिबात धाकधूक नाही. धाकधूक समोरच्याला आहे. कारण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आणि तुम्हाला सांगतो, पक्ष आमचा आहे, बहुमत आमचं आहे. धाकधूक त्यांना आहे. आता काही तास राहिलेली धाकधूक त्यांना धाकधूक वाटेल. आम्ही तर तुम्ही बघता, मी सकाळपासून ऑफिसमध्ये, आता सुद्धा माझ्या मिटिंगा चालू आहे. त्याच्यामुळं आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मॉडेल निश्चित करण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी 3 मॉडेल्स पसंत करून त्यापैकी एक निश्चित करण्यासाठी त्यांनी मंगळवारी स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन एक पुतळा निश्चित केला. सिडकोतील एमजीएम परिसरात असलेल्या प्रियदर्शनी उद्यानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृती भवनाचे काम महानगरपालिकेकडून केले जात आहे. या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा तयार करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. 8 एजन्सींनी प्रतिसाद देत निविदा सादर केली. निविदेसमोर पुतळ्याचे मॉडेल देखील एजन्सींनी 1 महिन्यापूर्वी पालिकेला सादर केले. प्राप्त केलेल्या मॉडेलमधून एक मॉडेल निश्चित करण्यासाठी पालिकेने पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पत्र दिले होते. यानुसार मनपा प्रशासनाने एजन्सीची सादरीकरण करण्यासाठीच 8 जानेवारी सोमवार रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्र्यासमोर 8 पुतळ्यांचे मॉडेलचं सादरीकरण करण्यात आलं. भुमरे यांनी पुतळ्याच्या 8ही मॉडेल्सची पाहणी केली. 8 पैकी 3 मॉडेल्स पालकमंत्र्यांनी निवडले होते. निवडलेल्या 3 पैकी एक मॉडेल निश्चित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंगळवारी पुन्हा एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, शिवसेनेचे 3ही जिल्हा प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या मॉडेलपैकी एक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. पुतळ्याविषयी काल सुद्धा मी इथं आलतो, पुतळे बघितले. आणि आज आपल्या पक्षाचे 3ही जिल्हा प्रमुख आणि प्रदीपजी जयस्वाल साहेब, मी, आयुक्त साहेब देशमुख साहेब आणि माजी आमदार सुभाष साबणे, आम्ही सगळ्यांनी या जे काही शिल्पकार आणि पुतळे ठेवलेले त्याची पाहणी केली. आणि त्याच्यामध्ये एक पुतळ्याचा आम्ही सगळ्यांनी पसंती केलेली आहे. त्याची काही कलाकृती, काही डेमो काही आपल्याकडे आहे का? आहे, डेमो आहे, वर आहे. बरं, ठेवलेलं आहे वर डेमो. ओके ओके ओके. आणि किती दिवसापर्यंत पूर्ण होईल? कारण प्रत्येकाला एक आशा आहे. एक 12 महिने लागतील. 1 वर्षात हा पुतळा होईल. पण आता पुतळा फायनल झालेला आहे.
कोणता पुतळा फायनल करायचा, काय करायचं हे सगळ्यांनी आम्ही एकमताने ठरवलेलं आहे. गार्डनचं काम अगोदर पूर्ण होईल, पुतळ्याला थोडा वेळ लागेल, 12 महिने लागतील, पण आता फायनल झालं पुतळा. बरं, ह्या पुतळा निवडत असताना जे काही डेमो पीसेस होतात त्यापैकी आगळा वेगळा हा पुतळा काय आहे नेमका, तुम्हाला त्यात काय आवडलं? आगळा वेगळा म्हणजे आम्ही बाळासाहेबासोबत राहिलेलो आहे लहानपणापासून, आणि बाळासाहेबाचे म्हणजे स्टाईल वगैरे हे सगळं बघून आम्ही ते सगळ्यांनी फायनल केलेलं आहे. एक फायनल केला, 8 शिल्पकार आले, ते 8 पैकी एक फायनल केला ना, त्याचा फायनल केला, त्याला आणखीन आम्ही 2-3 बनवायचे सांगितलेले, आणि ते 1 महिन्याभराच्या आत ते सुद्धा येईल, आणि त्याच्यातून एक फायनल होईल. 12 महिन्याच्या आत पुतळ्याचं काम पूर्ण होईल. अखेर घाटी रुग्णालय क्षेत्रात 100 ते 150 मीटर परिसरातील अतिक्रमणांवर मंगळवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण 17 अतिक्रमणे दुपारपर्यंत काढण्यात आली. घाटी रुग्णालय प्रवेशद्वार समोरील क्षेत्रात असलेले 100 ते 150 मीटर परिसरातील अतिक्रमणांवर मंगळवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण 17 अतिक्रमणे दुपारपर्यंत काढण्यात आली होती. मात्र यावेळी काही टपऱ्यांची अतिक्रमणे परवानगी घेतलेली असल्याचे कारण पुढे करत काढण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी पालिकेच्या पथकांविरोधात घोषणाबाजी करत कारवाईत अडथळा देखील निर्माण केला. दिवाळीपूर्वी पालिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाच्या आसपास 100 ते 150 मीटरपर्यंतची सर्व अतिक्रमणे काढण्याचा निर्णय प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला होता व रुग्णालयाची पाहणी केली होती. येथील वाहतुकीच्या कोंडीचाही मुद्दा समोर आला होता. यामुळे अखेर मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाने उपायुक्त मंगेश देवरे यांच्या नेतृत्वात घाटी परिसरातील अतिक्रमणांवर जेसीबी लावून हटवण्यात आले. ज्यांनी पालिकेकडून रीतसर परवानगी घेतलेली आहे ती दुकाने व टपऱ्या तोडून विनापरवानगी व्यवसाय थाटलेल्यांच्या टपऱ्या गाळे प्रशासनाने हटवले. दुपारपर्यंत एकूण 17 अतिक्रमणे हटवण्यात आली. मुळामध्ये महानगरपालिकेने सकाळपासून ह्या परिसरामध्ये कारवाई सुरू केली होती. महानगरपालिकेचं म्हणणं असं आहे की इथं असलेल्या ज्या 20 दुकानं आहे त्यांच्यामुळे इथं कचरा होतोय, घाण होती, वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अतिक्रमण वगैरे झालेलं आहे असं म्हणणं आहे. आमचं त्या मुद्द्याला वादच नाही आहे. जर समजा तो मुद्दा असेल तर महानगरपालिकेने त्यांची कारवाई करायची. मुळामध्ये विषय असा आहे की एक आयुक्त येतो, तो निर्णय देतो की इथल्या अंध अपंग लोकांना दुकानं देण्यात यावी. दुसरा आयुक्त येतो, तो ठरवतो की इथं दुकानं कोणालाच द्यायचं नाही. आणि जर समजा द्यायचे नाही, न्याय सर्वांना सारखा पाहिजे. या ठिकाणी असलेल्या 17 दुकानांना पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या गाड्या येतात आणि 3 दुकानांना पाडणार नाही असं त्यांच्याकडे निर्णय असतो. माझा मुळामध्ये मुद्दा हाच आहे की असा भेदभाव कसा होऊ शकतो. आणि मागच्या जुलै महिन्यामध्ये 21 जुलैला ज्यांनी अर्ज केला त्यांना परमिशन मिळते की तुम्ही दुकानावर इथं थांबू शकतात. आणि ज्या लोकांनी मार्च महिन्यामध्ये 2023ला म्हणजे ह्यांच्या 4-5 महिन्या अगोदर अर्ज केला त्यांना परवानगी मिळत नाही. तर हा भेदभाव कसा आला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊनच यांना परमिशन दिली काही लोकांना. आणि मुळामध्ये आता जर महानगरपालिकेने ठरवलेलं की ह्या दुकाना अंध अपंगांच्या होत्या, ज्यांना परमिशन दिली गेली त्याच्यातला अंध आणि अपंग नाहीच आहे. हा मुळामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या गोष्टीवर आता आम्ही त्यांना थांबून ठेवलेले. कारवाई जर होईल तर ती सर्वांना होईल, नाहीतर कारवाई होणार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे. त्यानुसार अधिकारी इथून गेलेले, त्यांची मीटिंग वगैरे सगळं चालू आहे. तोपर्यंत आम्ही इथून सरकणार नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय, आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर.
हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर सर सर. ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मध्य मतदारसंघात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विशेष प्रयत्नातून रविवार रोजी मिल कॉर्नर ते लिटिल फ्लावर शाळेपर्यंत चौपदरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीपजी जैस्वाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. मध्य मतदारसंघात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विशेष प्रयत्नातून रविवारी रोजी मिल कॉर्नर ते लिटिल फ्लावर शाळेपर्यंत चौपदरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीपजी जैस्वाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे या भागात होणारी वाहनांची गर्दी, ट्रॅफिक जामचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व जलद गतीने होईल असे म्हटले जात आहे. यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, उपशहर प्रमुख विजेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, महानगर संघटक शारदा घुले, उपमहानगर संघटक पद्माताई शिंदे, युवराज डोंगरे, रमेश सूर्यवंशी, युवराज वाकेकर, युवासेना शहर प्रमुख सागर करडक, संगीता बोरसे, सुजाता गवळी, लता त्रिवेदी, माधुरी लहरे, राजश्री साठे, शुभांगी मिसाळ, कल्पना साखळे, आरती जैस्वाल, कृष्णा बोरसे, रतन अहिरे, सुशील दिवेकर, मुन्ना शिलवार, राजकुमार लांडगे, बब्बू खान, मोईन शेख आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात सन 2024 व 25 साठी 1000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखडा बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वाढ सन 2023 व 24च्या मंजूर नियात व्ययाच्या तुलनेत 78.57% इतकी आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीत अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार उदयसिंग राजपूत, विधानसभा सदस्य आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभिजित देशमुख, स्वाती कोल्हे, ज्ञानेश्वर दुधारे, पंकज ठोंबरे, समीर सत्तार तसेच जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कवलनिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी सन 2023-24च्या नियत व्ययातून डिसेंबर 2023 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 560 कोटी रुपयांच्या मंजूर नियत व्ययापैकी 392 कोटी 4 लक्ष रुपये उपलब्ध निधी असून त्यापैकी 116 कोटी 59 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 140 कोटी 19 लक्ष निधी वितरित करण्यात आला असून डिसेंबर 2023 अखेर 65 कोटी 54 लाख 58 हजार रुपये निधी खर्च झाला आहे अशी माहिती देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेचा मंजूर नियत व्यय 103 कोटी रुपये असून 51 कोटी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 14 कोटी 50 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सर्व निधी वितरित होऊन खर्चही झाला आहे अशी माहिती देण्यात आली. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी
9,11,00,000 रुपयांचा मंजूर नियतव्यय असून 4,84,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध आहे. 5,37,00,000 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 2,41,40,00,000 रुपये निधी वितरित झाला आहे. 1,98,00,000 रुपयांचा निधी खर्च झाला आहे अशी माहिती देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2024 व 25साठी प्रारूप आराखड्यासही मंजुरी देण्यात आली. सन 2024-25 साठी शासनाने दिलेले वित्तीय मर्यादा 457 कोटी रुपये इतकी असून यंत्रणांची मागणी 1,340,70,00,000 रुपये इतकी आहे. 1,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित नियतव्यय आराखडा राज्यस्तरीय बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला. आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एकंदर सन 2023-24च्या मंजूर नियतव्ययाच्या तुलनेत 78.57% वाढ प्रस्तावित करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी केले तर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायळ यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले. सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथास पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 144 गावात हा चित्ररथ जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विशेष घटक योजना सन 2023 व 24 साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथास राज्याचे रोहियो फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. जिल्हानिहाय 144 गावात हा चित्ररथ जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय आदी उपस्थित होते. चित्ररथाद्वारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयी माहिती जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका, मिशन रेबीज, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि NGO संस्थेतर्फे मनपा हद्दीत मोकाट श्वानांचा लेबीज लसीकरण मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपासून सिल्क मिल कॉलनी रेल्वे स्टेशन येथून मोकाट श्वानास रेबीज लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महानगरपालिका व मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मनपाची 2 पथके व होप अँड ॲनिमल संस्थेच्या 4 पथकांमार्फत प्रतिदिनी 1 वॉर्ड याप्रमाणे प्रथम शहरातील बाह्य वॉर्डाचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. मंगळवारी रोजी एकूण 169 श्वानास रेबीज लसीकरण करण्यात आले आहे व 17 श्वानांना श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याकरिता पकडण्यात आले आहे. सदर लसीकरणामुळे मनपा हद्दीत रेबीजद्वारे 0 मृत्यू उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे. सदर उपक्रमात सहभाग घेण्यास इच्छुक, उदाहरणार्थ पशुवैद्यकीय क्षेत्रातील तसेच कोणत्याही क्षेत्रातील अथवा NGO अशा इच्छुक संस्थेने सेंट्रल नाका येथील पशु चिकित्सालय बायजीपुरा येथे आपले नाव व मोबाईल नंबर देऊन आपला सहभाग नोंदवावा, ज्यामुळे कार्यक्रम सुलभरित्या पार पाडण्यात मदत होईल असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. सदर मोहीम आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार मुख्य उद्यान अधीक्षक तथा विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून या मोहिमेत पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहिद, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रोहित धुमाळ, श्वानदंश प्रतिबंधक योजना प्रवीण ओव्हळ, CEO होप अँड ॲनिमल ट्रस्ट जयेश शिंदे, वसीम मिर्झा, लाईफ केअर ॲनिमल शैलेश माने, वन हँड फॉर व्हॉइसलेस NGO खाजा शारकोद्दीन, माजी नगरसेवक सिल्क मिल कॉलनी जफर खान, मुसा चाऊस, समाजसेवक तसेच मनपा कर्मचारी सुरेश डोंगरे, सय्यद वसीम, संदीप चौहान, विशाल सातदिवे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. महायुती सरकार राज्यभर राबवत असलेल्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपूर्ण जाहिरातबाजी व इव्हेंट मॅनेजमेंटचा उपक्रम असून प्रत्यक्षात राज्यातील नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यव्यापी जनता दरबारचा हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये आताच्या सरकारने ज्या पद्धतीने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फक्त शोबाजी, इव्हेंट, स्वतःच्या सभेला लोक येत नाही म्हणून सरकारी खर्चानं लोक जमा करणं,
आणि जनतेची कामं म्हणजे शून्य. आणि शासन आपल्या दारी जात असताना मला असं वाटतं शासनाचे कोणतेही उपक्रम नुसत्या घोषणाबाजीमध्ये अडकलेले, आणि म्हणून आम्ही आता एक जनाधिकार, एक हक्काचं एक ठिकाण, जनतेचा दरबार या ठिकाणी ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. जनतेला आव्हान करेल की अशा ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं यावं, आपल्या व्यथा, आपल्या समस्या, आपले प्रश्न मांडावेत. निश्चित शासन दरबारी या सरकारच्या छाताडावर बसून जनतेचे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या कामाची सुरुवात, पहिल्या उपक्रमाची सुरुवात 10 जानेवारी रोजी मुंबईत शिवालयाचे शिवसेनेचे संपर्क आले इथून होते. सकाळी 11 ते 1 अशा पद्धतीनं हा उपक्रम होणार आहे. जनतेनं मोठ्या संख्येनं या उपक्रमाचा लाभ घ्यावा. निश्चित शिवसेना आपल्याला न्याय देईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. उद्धव ठाकरे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या धाड प्रकरणी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे समोरच्यांना धाकधूक असल्याचे सूचक विधान. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 8 पुतळ्यातून एका पुतळ्याची निवड, वर्षभरामध्ये पुतळ्याचे अनावरण करणार. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.